नमस्कार. मी डॉक्टर ॲक्युप्रेशरिस्ट प्रदीप विष्णू परब. मी इतर प्रमाणे पण मी तुमच्यासमोर आज आशा करता येत आहे, अशा डिशेसबद्दल येत आहे, की ती डिशेस आपल्या शरीराला म्हणजे जसे पोटामध्ये काही आपले ऑर्गन्स आहेत, त्याला फार मोठा आजार करणारी असते. ती म्हणजे सर्वात महत्त्वाची म्हणजे ॲसिडिटी. आता जवळजवळ तुम्ही 99% बोललात ना, तरी ॲसिडिटीचे प्रमाण फार प्रमाणात वाढलेले आहे. खूप म्हणजे खूपच. त्यामुळे कधी-कधी डॉक्टर त्याला हायपर ॲसिडिटी म्हणून नाव देतात. तर त्याच्यामुळे पेशंटला ॲडमिट व्हावं लागतं. तर ते ॲसिडिटीचे लक्षणं काय असतात? एक तर युरिनला जळजळ होणे, संडासला डिसेंट्री होणे, पोटामध्ये आग होणे किंवा पाय जळजळणे, पायात गोळे येणे वगैरे किंवा तुमचा हेडेकही फार मोठ्या प्रमाणात होतो आणि शिवाय बॅलन्स जाणं, डोळे हेवीनेस होणं आणि चक्कर पण साधी असते. कधी-कधी ब्लड प्रेशर वाढते. अशा प्रकारे काही डिसेस असतात, काही लक्षणं त्याच्यामुळे असतात. तुम्हाला अन्नपचन होत नाही. त्यामुळे ॲब्डोमिनल म्हणजे पोटात तुम्हाला पेन होते. ही ॲसिडिटी तुम्हाला राईट साईडला लिव्हरमध्येही पेन करते. तर डॉक्टर आपल्याला वारंवार त्याच्यावरती गोळ्या देऊन, तर आपण एकदा ॲसिडिटी झाली तर समजा पोटात दुखणं वगैरे आपण ॲसिडिटी करून गोळ्याने आपला नॉर्मल होते. तर कधी-कधी पेशंटला डिसेंट्री होते. त्यावेळेला डॉक्टर आपल्याला टॅब्लेट देतात. त्यामुळे 3 दिवसांनी मग ते संडास आपलं ब्लॉक होते. ब्लॉक झाल्यानंतर परत ती ॲसिडिटी तयार होते आणि जेव्हा संडास ब्लॉक होतो आणि ॲसिडिटी तयार होते, त्या साईडला लेफ्टला पेन होणं छातीमध्ये, पोटात पेन होणं, परत बॅक पेन होणं आणि ब्लड प्रेशर होणं हे वारंवार चालू असते. पण आपल्याकडे ॲक्युप्रेशर ही ट्रीटमेंट ॲसिडिटीवरती 100% रिझल्ट देणारी आहे. तेही विदाऊट मेडिसिन, विदाऊट टॅब्लेट्स आणि तुम्हाला डॉक्टरकडेही जायची गरज नाही. वारंवार तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची गरज नाही. पहिल्याच 4-5 सेटिंगमध्ये तुम्हाला खूप रिझल्ट चांगला मिळतो. ॲसिडिटीमुळे तुम्हाला पोटामध्ये बरेच काही ना काही धक्के बसतात. बॉईल्स उत्पन्न होतात, पोटामध्ये फोडे होतात. आता लेडीज लोकांना, महिला लोकांना फायब्रॉइडच्या गाठी असतील, त्या नॉट पेन होतात, त्याची साईज वाढते. तर आपल्याकडे अशा युटेरस फायब्रॉइडवरती ट्रीटमेंट चांगली आहे. जेणेकरून आपल्याकडे वारंवार हे पेशंट चालू असतात. तर त्या पेशंटला पिरियड बरोबर येत नाही, कंटिन्यूअस पिरियड येत नाही, क्लॉट जातात. मग त्या आपण युटेरस फायब्रॉइडवरती ट्रीटमेंट दिली, तर रेग्युलर पिरियड येतो आणि शिवाय रक्तरुजू जो रक्तवाहिन्याच्या मधून ज्या रक्ताचा तुमचा स्राव होत असतो, तोही योग्य प्रमाणे नॅचरल असा आपल्या बॉडीमधून स्राव होतो नियमितप्रमाणे. आणखीन माझ्या इतर काही डिसीज आहेत, हे तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेलं आहे. पण माझ्याकडे बरे झालेले पेशंट्स नंतर जागे होतात, पण लोकांपर्यंत पोहोचवत नाही अजून, लोकांना सजेस्ट करत नाही. तर माझी तुम्हाला कळकळ आहे, उगाचच तुम्ही अशा ह्या आजारासाठी डॉक्टर हा मोठा आजार म्हणून सांगतो. हा काही मोठा आजार नाही आहे आपल्या ॲक्युप्रेशरला. फार छोटा आजार आहे, पण तो डॉक्टरांना मोठा आहे. आपल्याकडे असे डिसीज आहेत, की ती चक्कर कधी कमी होत नाही, तर ती चक्कर आपण ओके करतो. लेफ्ट साईडला पेन झाला का एन्जिओग्राफी काढा, हे काढा, ते काढा. तोच पेशंट आपल्याकडे लेफ्ट साईडला काहीही प्रॉब्लेम नसेल, बीपी नसेल, डायबिटीज नसेल, तरीही डॉक्टर एन्जिओग्राफी करा चेकअप वगैरे करून. नंतर तुम्ही ॲडमिट व्हा, तुम्हाला बायपास करावं लागेल, हे करावं लागेल. त्या गोष्टी आपल्याकडे होत नाही. नॉर्मल माणसाला जर चेस्टमध्ये पेन होत असेल, तर तो पेशंट आपल्याकडे बसल्यानंतर 15 ते 20 मिनिटं त्याचं चेस्ट पेन कमी होते आणि 7 सेटिंगमध्ये तो ओके होते. अदरवाईज तुम्हाला काय पुढे ट्रीटमेंट घ्यावी लागली का? पण वारंवार नाही. असे पेशंटचे व्हिडिओजही तुम्हाला मी टाकलेले आहेत. बरं तुम्हाला चार्जेस पण आपल्याकडे जास्ती नाही आहे. वायफळ खर्च कशाला करता? असं मी तुम्हाला सांगतोय. तर माझा नंबर आहे 9833147884. हा मी तुम्हाला आजच्या तारखेला पाठवत आहे आणि याच्यापुढे जर तुम्हाला या ट्रीटमेंटची टेस्ट घ्यायची असेल, तर तुम्ही विश्वासाने माझ्याकडे घेऊ शकता. पेमेंटचं जर माझ्याकडे विश्वासाने घेतले की तुम्ही बरं झाल्यानंतर पेमेंटही मला करणार. कशाला ते उगाच 3,000 4,000 ॲसिडिटीचे औषधं घाला, एक्स-रे काढा, एम-आर-आय काढा. त्या एम-आर-आयला तुम्ही जो खर्च करता त्याच्या आतमध्येच आपल्याकडे खर्च होणार आहे. आता L4-5, L5 या नंबरमध्ये एवढा गॅप असतो, लोकं अक्षरशः लंगडत येतात. त्यांना ऑपरेशन करायला सांगतात, नीमध्ये ऑपरेशन, आपण का ऑपरेशन करायचं आहे? तोही रिझल्ट आपल्याकडे 100% रिझल्ट लागतो. या 22 वर्षाच्या अनुभवामध्ये मी ॲक्युप्रेशर ही फार खूप थेरपी चांगली आहे. पण
ज्यांनी याचा शोध लावला त्याच्याकडे शिक्षण घेतलं पाहिजे. सायन्सतर्फे शिक्षण आहे. माझं हे शिक्षण 22 वर्षामध्ये ज्यांनी याचा शोध लावला त्याच्या शिष्याकडे माझं शिक्षण झालेलं आहे. कोणी कसं पण मॅग्नेट लावेल, मेथी लावेल, त्याने रिझल्ट लागत नाही. ब्लड प्रेशरसारखा माणूस जो आपण ओके करतो त्याला विदाऊट टॅब्लेटने, मग ही ट्रीटमेंट काय असेल? तुम्हाला काही अडचण असेल, तुम्ही तुमच्या मनामध्ये येत असेल, खूप ठिकाणी ॲक्युप्रेशर आहे पण आम्हाला रिझल्ट नाही. पण आपल्याकडे हे जी पुस्तकं आहेत, ही जी पुस्तकं आहेत, ही तुम्हाला इथे मुंबईमध्ये कुठेही मिळणार. आता हा स्पाईन बघा, हे आपल्या लिव्हर बिवर याचं हे सगळं स्प्लीन मेरिडियन प्रत्येकाच्या ऑर्गनला नाव दिलेलं आहे. हां, आता हे स्प्लीन आहे, ओके. हा स्टमक मेरिडियन आहे. याला आपली आर्थिंग मेरिडियन गेलेली असते पोटामध्ये डायरेक्ट ऑर्गनला आणि ती पायापर्यंत वेन्स असते. ही तुमची सायटिका वेन्स वगैरे असते. तर आम्ही ती नौत बघून चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट देते आणि ही काय तुम्हाला MRIमध्ये दिसत नाही. आलं का लक्षात? हे तुमची सर्वायकल वगैरे प्रॉब्लेम्स असतात. हं? आता हे काय तुम्हाला जास्ती दाखवून काय फायदा नाही आहे. तुम्ही प्रत्यक्ष ट्रीटमेंट घ्या. काही प्रॉब्लेम असेल, काही असेल, प्रत्यक्ष मला भेटा. हा नंबर माझा आहे. मी राहतो खिराडे कंपाऊंडमध्ये भांडूप वेस्टला. साई मंदिरच्या शेजारी डॉक्टर परब म्हणून कोणालाही विचारायचं. 7 ते 9:30मध्ये मी घरी बसतो ट्रीटमेंटला. बाकी माझ्या व्हिजिट असतात. मी सध्या श्याम सावंतच्या बाजूला घेतलेला आहे. मी आत्ताच घेतलेला आहे महिनाभर. पण माझे जुने पेशंट बाहेर असतात. त्यांच्या थ्रूनी मला जे पेशंट बसतात त्याप्रमाणे मला तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावं लागेल श्याम सावंतमध्ये. पण संध्याकाळी 7 ते 9:30मध्ये बिनधास्त येऊ शकता माझ्याकडे. अगदी लहान मुलासहित 5 वर्षापासून एजेडपर्यंत. पॅरालिसिस ही ट्रीटमेंट आपण जसं सांगेल त्याप्रमाणे त्या दिवसाला त्यांची इम्प्रूव्हमेंट होत असते. नमस्कार.